नमस्कार मित्रमैत्रिणींनो. डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात. मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि ती गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होत असते. तेव्हा आपल्या आयुष्यात आलेली चांगली माणसे जपून ठेवा आणि जी स्वार्थी आहेत त्यांना मात्र अलगद दूर करा. सर्वात जास्त विश्वासघाती तेच लोक असतात जे दुसऱ्याचं कान भरतात, जे स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्याने काही केलं की त्यांची जळते. मग ते माणसं तोडण्याचं काम करतात. खूप वाईट वाटतं अशा लोकांमुळे. प्रत्येक नातं टाईमपास आहे तर नातं जोडण्याचं नाटकच का करता? दुसऱ्याचं ऐकून तुम्ही एखादी गोष्ट करता तर तुमचा स्वतःचा दिमाग काय कामाचा? खूप वाईट वाटतं जेव्हा लोक दुसऱ्याचं ऐकून काही करतात आणि कान भरण्याने पण थोडा विचार करावा. आपल्यामुळे कोणाचं मन दुखत असेल तर ते सर्वात जास्त विश्वासघातकी आहे. आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जी आपल्यावर रागावते, ओरडते. अशी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात असेल तर आपण नशिबात समजलं पाहिजे, कारण आपल्यावर तीच व्यक्ती रागवते, ओरडते, जी आपल्याला मनापासून आपलं म्हणते, निस्वार्थी मनाने प्रेम करते, पण कधीच बोलून दाखवत नाही. पण स्वतःच्या जीवापेक्षा या दुनियेत तुम्हाला तुमच्या एवढे सुखी ठेवू कोणीच शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या एवढं दुःख कोणीच देऊ शकत नाही. कारण आपण किती सुखी किंवा दुःखी राहतो हे आपलं अंतर्मन ठरवतं आणि आपलं मन कसं सुंदर बनवावं हे आपल्याच हातात असतं. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे हे की आपण आपली वस्तुस्थिती स्वीकारली. कितीही बिकट परिस्थिती असली तरी तिला हाताळण्याची हिंमत आपल्यात येते. फक्त स्वतःचा धीर सोडू नका, एवढंच करा. मुळात लोकांची मानसिकता अशी तयार झालेली आहे की जीवनात आपण यशस्वी झाल्यावरच खरा आनंद मिळेल. मात्र माझं प्रामाणिक मत असं आहे की यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करता करता आनंदी राहता आलं तर नक्कीच एक दिवस मनासारखं यश नक्कीच प्राप्त होईल. माणसाचं वरचं असणं, दिसणं यापेक्षा त्याचं मनापासून असणं महत्त्वाचं असतं. नाहीतर असा खोटारडेपणाचा आव आणणारे मुखवटे आपणास ठायी दिसतात. म्हणून माणसानं आपल्या मनाशी प्रामाणिक असावं, निर्विकार असावं, म्हणजे त्यांना इतरांना दिखाव्याची गरज नसते. अशी माणसे उठून दिसतात, ओळखून येतात. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात आणि वाईट दिवस अनुभव देतात. तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. जेव्हा काही लोक गरज असल्यावर आपली आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. उलट गर्व करा की एक मेणबत्तीची आठवण ही फक्त अंधार झाल्यावरच होत असते आणि तो अंधार दूर ती मेणबत्तीच करत असते. प्रत्येक नात्यात फक्त प्रामाणिकपणा आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जी नाती स्वार्थापोटी जोडलेली असतात. न डगमगता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी, कारण ही नवी सुरुवात शून्यापासून नसते तर अनुभवापासून पुढेच असते. स्वतःच्या आयुष्याचे रंग भरायचे रुळलेल्या वाट्यांनी जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो. मी आहे म्हणून सगळे आहेत ह्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. तेव्हा आपली माणसं जपून ठेवा. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, तर राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचं. कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त एक ओळखच राहत असते. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो. जीवनात आपल्याला सोडून कोणी गेलं असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं होऊन जातं. तेव्हा स्वतःच्या पायामध्ये चप्पल घाला.
आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात, पण कोणत्याच परिस्थितीत कारण न देता थांबणारे लोक खूप कमी असतात. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहिजे तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ती आपल्या मापाची राहिलेली नाहीत. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देऊन जातात. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा, कर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा, कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनतं. जखमी वाघालाही उभं राहण्याची संधी दिली की तो मरेपर्यंत लढू शकतो, कारण तो दाखवून देतो की आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. प्रयत्न यशस्वी होत अथवा अपयशी होत, कार्याची प्रशंसा हो अथवा न होवं, कर्तव्य हे केलंच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. तेव्हा चांगलं वर्तन ठेवा. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे. आयुष्यही असंच सुख दुःखांनी गुंडाळलेलं असतं. शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असतं. जबाबदारी पूर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं असावं लागतं, तरच जबाबदारी पूर्ण होते. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते. आज उडणारा पालापाचोळा एकेकाळी हिरवळ असते. जीवनात येणारे सुख दुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात, हे मात्र कधीच विसरून चालणार नाही. आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं. कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं, कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी वाहत असते, हे कधीच विसरून चालणार नाही. समजूत घालायला कोणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं. ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडतं. एक व्यक्ती म्हणून मोठं होताना कधीही माणूस म्हणून छोटं होऊ नका, माणूस म्हणूनच मोठे व्हा. तुम्ही जगत असलेलं आयुष्य आणि तुम्हाला हवं असलेलं आयुष्य यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे तुमचा माइंडसेट असतो. संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. आयुष्यात स्वप्न आपल्या वयाच्या जोरावर नाही तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बघायचे असतात. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती अजिबात नसते. तेव्हा शून्यातून सुरुवात करा आणि पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करा. एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्यांचं भलं झाले त्यांच्याविषयी मात्र मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. कालसुद्धा हेच सत्य होतं आणि आजसुद्धा हेच सत्य आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होऊन जातील. जेव्हा तुम्ही प्रसन्न मनाने कोणतेही काम कराल तेव्हा तुम्ही आनंदी राहाल आणि तुमचं काम दुप्पट गतीनं वाढेल. आयुष्याचे मोजमाप हे तुम्ही किती पैसा कमवला यापेक्षा तुम्ही किती क्षण आनंदात जगला यावर आहे. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य. पूर्वीच्या काळी लोक एक दुसऱ्याच्या पायातील काटे काढत होती, पण आज लोक एक दुसऱ्याच्या वाटेत मात्र काटे टाकताना दिसत आहेत. पण जे लोक काटे टाकतात त्यांच्याच पायामध्ये ते काटे कालांतराने आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात मैत्री म्हणून असो या माणुसकी म्हणून चांगली माणसं असावी. जेव्हाही आपण जीवनात हरल्या जाऊ तीच लोक आपले असतात, अडचणीतून बाहेर काढतात. स्वतःला अशा लोकांना जपायला शिका. अशीच लोक पावला पावलांवर साथ देत असतात. जेव्हा ही माणसं तुमच्या अडचणीच्या